मित्र आणि मंडळींनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय ट्विस्ट घडला आहे. तर आता इकडे जी हे असे राणी ते तिथे उभा असतात. तर आता आबाला असं बघून राणी म्हणते की नाही आबा, मी तुमच्यावरचे जे वाटेल ते काम करेल, पण आबा मी तुम्हाला हे काम नाही करून देणार असं म्हणत असते. तर आता राणी असं म्हणल्यावरती आता लगेच ते म्हणतात काय तर आता लगेच दादासाहेब महाडिक म्हणतात, ज्याला ज्याच्याची कामं दिली आहे ठरवून त्याने त्याच्याची कामं करावी. कुणाची कामे कुणी करू नये. इथे नियम माहीत नाही का कुणाला? तुम्हाला नियम माहीत नसेल इथला, पण मी सांगितलेला नियम सगळ्यांनी पाळायचा म्हणजे पाळायचा असं सांगतात. तर ते म्हणतात की आता काय करायचं हवं आपण. राणीला पण खूप टेन्शन येतं आणि राणी पण म्हणते की आता काय करणार आहोत आपण. खरंच ना आबा, आता आबा तुम्ही असं का करताय? आबा नका तुम्ही करू हे काम. करतो आबा आम्ही असं म्हणत असते. पण आता लगेच तो म्हणतो की नाही नाही. आबा म्हणतात की काय हरकत नाही आहे राणी, मी करेल हे काम, तू काळजी करू नको असं म्हणतात आबा. पण आता आबांना माहिती आहे हा त्यांचा नाईलाज असतो, कारण की त्यांना हे काम नाईलाजाने करावंच लागतं. त्यामुळं ते म्हणतात की काही हरकत नाही आहे, करू आम्ही हे काम असं आबा म्हणतात. आबा म्हणतात तू काळजी करू नको राणी, मी करेल अगं हे काम, कशाला उगाच टेन्शन घेते असं आबा राणीला म्हणतात. तर राणी म्हणते की हो आबा, पण तुम्ही करताल हो, पण थांबा ना आबा, असं का? मग हो मी तुम्हाला असं नाही बघू शकत आबा असं राणी म्हणत असते. तर आता लगेच आबांना म्हणते आबा, तुम्ही माझा स्वाभिमान माझा मान आहात आणि तुम्हाला माहीत नाही आबा तुम्ही आमच्यासाठी काय आहात आणि तुम्हाला हे काम करताना बघून आम्हाला किती वाईट वाटतंय. तर आबा म्हणतात काहीच नाही. तर आता लगेच जे दादासाहेब महाडिक आहे ते म्हणतात इथे कामांना उशीर होतोय, काम करा ना तुम्ही, काय चाललं तुमचं फालतू टाईमपास, कामं करा, कामाकडे लक्ष द्या, फालतू टाईमपास अजिबात करू नका असं आबा म्हणतात. त्यांनी म्हणतात की दादासाहेब महाडिक म्हणतात आणि म्हणतात चला लागा लवकर कामाला. आणि त्यांना म्हणतात लागतं की नाही कामाला, आणि सगळ्यांना कामाला जायला सांगतात. जसे कामं वाटून दिलेले ना, मग करा म्हणतात कामं, कामं का करत नाही आहे तुम्ही असं आबा म्हणतात. तर आणि आता सगळ्यांना कामं करायला लावतात आणि आता जे आबा आहेत ते आता काम करायला लागतात. आबा पण आता तिथे निघून जातात. आता राणी ते पण सगळेजण पांगतात आणि सगळेजण काम करायला लागतात आणि आता सगळेजण जशाचे कामं वाटून घेतलेली असतात आणि ते कामं सगळेजण करत असतात. आणि आता इकडं जी राणी आहे ती बाहेर येते. आता राणी तिकडे स्वयंपाकघरात जाते. राणीला दिलेला मालची रत्नकाकी आहे ती म्हणते मालतीला, काय ग इतके दिवस तुला आताशी कळायला लागलं की काय माणुसकी नाही का तुमच्यात, आम्हाला म्हणते इतके दिवस नव्हतं कळत का तुला, आमच्याशी कसं वागत होती तेव्हा नाही समजलं का माणुसकी म्हणजे काय असतं आणि काय नाही. हां आता बरं समजते माणुसकी काय असते, कळतं की नाही, तेव्हा नाही कळलं का तुला काही असं म्हणत असतात. आणि म्हणत असतात की तेव्हा तुला समजायला पाहिजे होतं ना काही असं ते म्हणतात. आणि आता म्हणतात की आता तुम्हाला हे कामं तर करावंच लागणार आहे असं मालती म्हणते. आणि आता राणीला त्यांना दिलेले कामं, मालतीला दिलेलं काम, मालतीला फरशी पुसायचं काम दिलेलं असतं आणि राणीला स्वयंपाक बनवायचं. राणी स्वयंपाक बनवायला लागते. आणि आता इकडं जी अरे हे आहे तर आता लगेच तर जी मालती आहे मालती फरशी पुसायला जाते. राणी स्वयंपाकाला लागते. राणी आता स्वयंपाक करत असते. राणी आता स्वयंपाकाला लागते. ती स्वयंपाक बनवला जाते किचनमध्ये. तिथे सगळं बघून ती म्हणते बापरे किती राडा आहे ना इथे. आणि त्यामुळे ती आता स्वयंपाकाचं तिथे जाते आणि ती पहिले राडा आवरते आणि मग स्वयंपाकाची तयारी करायला लागते आणि मग स्वयंपाक बनवायला लागते. जी राणी आहे आता ती स्वयंपाक बनवत असते किचन आवरून. आणि इकडे आता जे हे आहेत इंद्राला बुटं पुसायला लावतात. इंद्र बुटं पुसतो. मालती घरालाच पोचा मारते. आणि इकडे आता इंद्र बुटं पुसत असतो विक्रांतचे. त्याला म्हणतो असं तू माझा बॉय त्यामुळे मग मी सांगेल ते कामं करायचे. विक्रांतचे बुटन ते पुसतो. आणि आता बुटन ते पुसल्यावरती आता इकडं जी उर्मिला आहे ती खूपच खुश असते. ती म्हणत असते की खरंच यार किती मस्त झालंय ना, मला जे हवं होतं तेच झालं आहे. तिथे विक्रांत येतो. विक्रांत म्हणतो अगं उर्मिला काय होतंय तुला ना, असं काय करते. तर आता उर्मिला म्हणते की खूप आनंद झालाय मला. तर तो म्हणतो की हो हो, आता आपण यांना कळलं त्यांनी घरात येऊन किती मोठी चूक केली, कारण आता त्यांची फॅक्टरी पण आपण विकून टाकणार आहोत, उद्या डील आहे त्याची. तर ती म्हणते विक्रांत वेडा झालाय का तू, काही नको करू. तर आता लगेच विक्रांत म्हणतो नाही उर्मिला,
विकणार मी ती फॅक्टरी, मला नाही लागत ती. अगं काय ते फॅक्टरीमध्ये, आपल्याला नाही पाहिजे ती, असं म्हणत असतो. आणि विक्रांत बाहेर येतो, कारण विक्रांत आणि उर्मिलामध्ये भांडणं होतात. बाहेर येतो आणि इंद्राला म्हणतो, चल उशीर झालाय कळत नाही का, चल गाडी चालू कर. आणि त्याला गाडी चालवायला ठेवतो ड्रायव्हर म्हणून आणि निघतात. तेवढ्यात आबा तिथे गेटवर उभा असतात आणि मुद्दा म्हणून आबांना तो म्हणतो की हे बघा, सॅल्यूट मारायचा, गाडी आलो कळत नाही का मालकाची. आणि आबांना सॅल्यूट मारायला सांगतो. आबा सॅल्यूट मारतात. दोनदा तीनदा आबांची मस्करी घेतो आणि हसतो खूप विक्रांत. आणि इंद्राची कॉलर पकडतो, म्हणतो की कळत नाही का तुला, चल लवकर उशीर झालाय, असं म्हणतो. तर चला बघूया पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.